नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. आपण थंडीबद्दल बोलणार आहे असं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की थंडीचा हेडेकशी काय कनेक्शन. थंडीत जो गार वारा सुटतो तो आपल्या कानाला लागतो किंवा आपल्याला जेव्हा तो फील होतो फेसला, तर बऱ्याच जणांना सडनली हेडेक होतो. सो देर इज अ टाइप विच इज कोल्ड पीक हेडेक, दॅट इज अ डिफरंट इश्यू. पण जे मायग्रेनर्स आहेत, मायग्रेन वॉरियर्स आहेत, त्यांना जेव्हा हा गारवारा लागतो तर जे सडन कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स होतं त्याच्यामुळे त्यांचा हेडेक ट्रिगर होतो. तसंच त्याच्यासोबत थंडीमध्ये ड्राय वेदर असतं आणि ओव्हरऑल तहान थोडी कमी लागते, त्यामुळे पाणी कमी पिलं जातं. सो जेव्हा मी नेहमी म्हणते डिहायड्रेशनने होणारं मायग्रेन ट्रिगर किंवा अदर टाइप्स ऑफ हेडेक ट्रिगर्स आर व्हेरी कॉमन. आणि तसंच विंटर सीझन मध्ये कसं आहे ना, आपली जी स्लीप सायकल असते ती पण डिस्टर्ब असते. का तर सकाळी उजेड उशिरा पडतो आणि रात्री लवकर अंधार होतो. सो दिस हॅज समहाव डिस्टर्बिंग युअर मेलाटोनिन सिक्रेशन. आणि ह्या चेंजेसमुळे आपल्याला डेफिनेटली हेडेकचा त्रास होऊ शकतो विंटरमध्ये. थँक्यू.